आधी बातमी आलेली की प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भेट घेतली। त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मग पार्थ पवारांनी 15 जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। थोडक्यात तटकरे पटेलांच्या राजकीय प्रयत्नांना हाणून पाडत सुनेत्रा पवारांनी देखील डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे, असं म्हणायला अलीकडे घडलेल्या काही घडामोडी कारणीभूत आहेत। नक्की काय घडतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, त्यावर सविस्तर बोलूयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। अलीकडे घडत असलेल्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद होताना स्पष्टपणे दिसतात। अलीकडेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना अंधारात ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। या दोन्ही नेत्यांनी 14 जुलै रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तिथे उपस्थित होते। पक्ष नेतृत्वाला न कळवणं आणि फडणवीसांसोबत घेतलेल्या त्या बैठकीत जयंत पाटलांचं असणं खरं तर हा कोणताही योगायोग नव्हता। ही बैठक पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या पातळीवर गुप्त ठेवल्यामुळे सुनेत्रा पवार अनभिज्ञ होत्या। जेव्हा या भेटीबाबत सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना कळलं तेव्हा संतप्त झालेल्या सुनेत्रा पवार यांनी देवगिरी या निवासस्थानी तातडीनं पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलवली। या बैठकीत त्यांनी तटकरे आणि पटेलांना परस्पर भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या। पण होत असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची भेट केवळ मतदारसंघातील आणि प्रशासकीय कामांसाठी होती। राजकीय विषयांवर चर्चा करताना आम्ही नेहमीच पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना कल्पना देत असतो, असं ते म्हणाले। मात्र झालेल्या प्रकारामुळे पक्षांतर्गत तणाव वाढला आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे गट विरुद्ध सुनेत्रा पवार अशी गटबाजी स्पष्टपणे दिसून आली। कारण त्याच्याही आधी मे महिन्यात सुनील तटकरे यांनी शरद पवारांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती। अधिकृतपणे ही भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी तटकरेंच्या या भेटीवर संशय घेतला गेला होता। पटेल तटकरे वेळप्रसंगी फडणवीसांशी तर कधी पवारांशी भेट घेत संपर्क वाढवत असल्याचं दिसतंय। भले ते दोन्ही नेते सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचं समर्थन करत असतील, मात्र त्यांच्या हालचालींमुळे संशय देखील निर्माण होतोय, ज्यामुळे सुनेत्रा पवार कुटुंब वर्सेस पक्षातील ज्येष्ठ नेते असा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय। या संघर्षाला आणखीन एक घडामोड कारणीभूत ठरली, ती म्हणजे अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रक्रियेवर आक्षेप घेत पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षाच्या निवडीला कायदेशीर नोटीस बजावून आव्हान दिलंय। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। झालेल्या प्रकारावर प्रफुल्ल पटेल यांना स्पष्टीकरण द्यावं लागले की या नोटीसशी माझा कुठलाही संबंध नाहीये। याआधी त्यांनी पटेलांनी अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून काढणं गरजेचं आहे। त्यासाठी काही सुधारणा पक्षामध्ये आवश्यक आहे असं अनौपचारिक गप्पांमध्ये मत मांडलं होतं, पण या मताचा आणि त्या नोटिशीचा संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं लागलंय। पण अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावरून पटेल आणि तटकरे गट नाराज आहेत। त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला बगल देण्यात प्रयत्न केला असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत। काही ज्येष्ठ नेते प्रदेश पातळीवरील संघटनात्मक बदलांच्या हालचाली करत असल्याच्याही बातम्या आहेत। खरं तर या सगळ्या अंतर्गत संघर्षाची पाळेमुळे अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतरच्या घडामोडींमध्ये आहे। अजित पवारांच्या अचानक जाण्यानं त्यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत अशी चर्चा सुरू झाली होती। दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडली। प्रफुल्ल पटेल आणि तटकरे गटाने निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीच्या सुधारित पक्ष घटनेची प्रत सादर केली होती। त्या मसुद्यात पक्षाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांना समान अधिकार देण्याची तरतूद करण्यात आली होती। याला उत्तर म्हणून सुनेत्रा पवारांनी देखील डावपेच टाकायला सुरुवात केलेली। आपले अधिकार कमी करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं। या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं की 28 जानेवारी म्हणजेच अजित पवार यांच्या निधनाचा दिवस ते 26 फेब्रुवारी ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, या महिनाभराच्या कालावधीत पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कोणत्याही पत्राची किंवा कोणत्याही संवादाची दखल घेतली जाऊ नये असं त्या पत्रात पवारांनी मेन्शन केलेलं। हा सुनेत्रा पवारांचा मास्टर स्ट्रोक होता।
त्यानंतर आणखीन एक मास्टर स्ट्रोक खेळला, तो म्हणजे सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी देण्यात आली होती. मात्र त्यात सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंची नावं वगळली होती. राष्ट्रवादीमधील अंतर्गत फेरबदलांचा हा धक्का केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यापुरताच मर्यादित नव्हता, तर पक्षातील इतर अनेक बड्या नेत्यांनाही यातून बाजूला सारण्यात आलं होतं. पक्षातील या 12 सदस्यीय राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा स्थान मिळालेलं नव्हतं. या उलट सुनेत्रा पवार यांची दोन्ही मुलं राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांची अनुक्रमे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांनी या निर्णयाबाबत दोन्ही नेत्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावललं जातंय अशा चर्चांना त्यावेळेला वेग आला, तेव्हा सुनेत्रा पवार यांनी सारवासारव करत इंटरनेटवर फिरत असलेल्या या याद्यांमध्ये काही चुका झाल्या असून लवकरच त्यामध्ये सुधारणा केली जाईल असं स्पष्ट केलं. असं करून सुनेत्रा पवारांनी काय साध्य केलं, तर पक्ष घटनेत बदल, निवडणूक आयोगाला पत्र पाठवणं इत्यादी गोष्टींवरून वारंवार वाद होत आहेत. पण प्रत्येक वेळी सारवासारव करताना सुनेत्रा पवार पटेल तटकरे यांना वरवर पाहता आदर देताना दिसताय, पण वास्तविकपणे पक्षाचं नियंत्रण स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. सुनेत्रा पवार यांनी जसं पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद घेतलं, तसं पक्षातील निर्णय घेण्याचे अधिकार पूर्णतः पवार कुटुंबाकडे म्हणजे स्वतः सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार व जय पवार यांच्या पुरते केंद्रित राहतील. पक्षावर आपल्या कुटुंबाचं वर्चस्व कायम राहील असा ठामपणे संदेश दिलाय. या माध्यमातून सुनेत्रा पवारांनी आपल्या दोन्ही मुलांना महत्त्वाचे अधिकार दिलेत. सुनेत्रा पवार यांनी एप्रिल 2026 मध्ये निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रानुसार जय पवार यांना राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, अनुशासन समितीचं अध्यक्षपद देऊ केलंय. कोषाध्यक्षपद स्वतःकडे घेत पक्षाच्या बँक खात्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर पवार फॅमिलीने एकाधिकार मिळवलाय. तर स्वतः अध्यक्ष आणि पार्थ पवार यांना राष्ट्रीय महासचिव करत पक्षावरही पूर्ण पकड ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. फक्त पदच नाही तर निर्णय प्रक्रियेत चिरंजीव पार्थ पवार यांचा शब्द अधिक चालेल याची काळजी घेण्यात येते. राज्यसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांनी स्वतःसाठीच खासदारकी मिळवली, यावरूनही पक्षातील त्यांचं महत्त्व अधोरेखित झालं. थोडक्यात स्वतःचं नियंत्रण मजबूत करणं, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना टाळणं, त्यांचं यादीत नाव टाळत ती कारकुनी चूक म्हणणं, याचा अर्थ पक्षात मतभेद आहे, गटबाजी सुरू आहे. हे अजित पवारांच्या निधनानंतरचा वारसा संघर्ष आहे, पण तो काय अगदी टोकाला पोहोचला नाहीये, पण तो तणाव वाढत आहे, जो भविष्यातील संघर्षाची नांदी नक्कीच ठरू शकतो. हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की सांगा आणि लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.